वणी शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकी लंपास करणाऱ्या 3 जणांना वणी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे दोघे चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत. या टोळीच्या अटकेने दुचाकी चोरीच्या अनेक घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पूनमचंद बंडू पोहिनकर, वय वर्ष 24, राहणार नांदाबिबी, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर. गोलू संजय वरवाडे, वय वर्ष 21, राहणार भद्रावती व प्रफुल्ल रमेश चौखे, वय वर्ष 25, राहणार गुडगाव, तालुका भद्रावती अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वणी येथील जैन लेआउट परिसरातील रहिवासी आशिष अशोक देठे यांची दुचाकी 8 जानेवारीला येथील नंदिनी बार समोरून चोरीस गेली होती. या प्रकरणी त्याने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी हे भद्रावतीत असल्याची गोपनीय माहिती वणीचे ठाणेदार अनिल बेहरानी यांना मिळताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक बलराम झाडोकर व डीबी पथकाचे कर्मचारी भद्रावती येथे रवाना झाले. तेथून पूनमचंद वरवाडे या दोघांना ताब्यात आले. तसेच त्यांच्याजवळून दुचाकी हस्तगत करण्यात. दुसऱ्या एका गुन्ह्यात लक्ष्मीनगरमधील रहिवासी गणेश शामराव ढुमणे यांची दुचाकी लंपास करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू होता. एक इसम वणीच्या बसस्थानकावर चोरीची दुचाकी विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस हवालदार धडसे व त्यांच्या पथकाने बसस्थानक परिसरात सापळा रचून आरोपींकडून चोरीतील 2 दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक अनिल बेहरानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बलराम झाडोकर, सहाय्यक फौजदार सुदर्शन वानोळे, पोलीस हवालदार विकास धडसे, नायक पोलीस पंकज उंबरकर, पोलीस शिपाई विशाल गेडाम, मो वसीम, श्याम राठोड, सागर सिडाम, शुभम सोनुले, गजानन कुडुमेथे यांनी केली. प्रतिनिधी राहुल मस्के, यवतमाळ.